jungle. बेपत्ता तरुणाचा सांगलीत अमानुषपणे खून. 26 फेब्रुवारी 2026 पासून बेपत्ता असणाऱ्या रोहित मुकेश महेशाळे वय वर्ष 32 राहणार सावंत प्लॉट इंद्रानगर झोपडपट्टी परिसर सांगली याचा खून करून मृतदेह एका निळ्या बॅरेलमध्ये घालून त्यावर 5 ते 7 मोठे दगड टाकून त्या बॅरेलला काटेरी तारेचे वेढे देऊन सदर बॅरेल एका निर्जन स्थळी असणाऱ्या विहिरीत टाकून दिल्याचा धक्कादायक प्रकार आज समोर आला आहे. दरम्यान बेपत्ता केसचा तपास करत असताना विश्रामबाग पोलिसांनी 2 अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले होते. त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता त्यांनी रोहित महेशाळे याचा खून करून त्याला बॅरेलमध्ये घालून विहिरीत टाकल्याचे सांगितले. त्यानुसार विश्रामबाग पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करून रेस्क्यू टीमद्वारे तपासणी केली असता सदरचा बॅरेल विहिरीमध्ये मिळून आला. विश्रामबाग पोलिसांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शासकीय रुग्णालयात पाठवला आहे. नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये दलित महासंघाचे संस्थापक अध्यक्ष उत्तम मोहिते यांचा त्याच्याच वाढदिवसादिवशी खून झाला होता. या खुनाच्या घटनेचा कुठलाही संबंध असल्याचे चर्चा आणि संशय व्यक्त केला जातोय. दरम्यान विश्रामबाग पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून अधिकचा तपास पोलीस करत असल्याची माहिती विश्रामबाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव यांनी दिली आहे. विश्रामबाग पोलीस ठाण्याकडील मिसिंग एक व्यक्ती नामे रोहित मुकेश महेशाळे हा दिनांक 26 तारखेला मिसिंग झालेला होता. सदरबाबत पोलीस ठाण्याकडे तपास चालू होता. त्या अनुषंगाने कालपासून आमची टीम 2 बालकांकडे तपास करत होती. त्या 2 बालकांनी सदर मिसिंग व्यक्तीस मारून टाकले असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. सदर मारून टाकलेलं ठिकाण हे विठ्ठलनगर येथील मार्टिन शाळेच्या पाठीमागील बाजूस असल्याचं त्यांनी दाखवलेलं आहे. सदर ठिकाणी आम्ही आल्यानंतर तिथं रेस्क्यू टीम बोलवली. त्यानंतर मारून टाकलेली विहीर जी आहे त्या विहिरीतून एक बॅरेल बाहेर काढण्यात आला आणि बॅरेलमधून मृतदेह बाहेर काढण्यात आला. तर त्या मृतदेहाची ओळख त्याचे मामा रोहित महेशाळेचे मामा यांनी तो मृतदेह ओळखलेला आहे. त्याबाबत विश्रामबाग पोलीस ठाण्यामध्ये खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू असून अधिक तपास करीत आहोत.